Good morning, students. In last lecture, we already started our CSS part, that is cascading style sheet. Okay, in that we already seen the types of CSS, its properties, external style sheet, and embedded style sheet. Okay. Next point is CSS ID select. The ID selector selects the ID attribute of an HTML element to select a specific element. An ID is always unique within the page, so it is unique element. It is written with the hash character followed by the ID name. ओके, इथे त्यांनी काय दिलेलं आहे, CSS IDचं दिलेलं आहे. द ID selector selects the ID attribute of an HTML element to select a specific element. An ID is always unique within the page, so it is unique element. It is written with the hash character. ओके, सो मला ID आणि CSS ID आणि CSS क्लास जो खालचा जो नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यावरती तुम्हाला MCQ मध्ये विचारतात की आय डीचं सिम्बॉल काय आहे. तर आय डीचा सिम्बॉल काय आहे, हॅश. आणि सिलेक्टर क्लास सिलेक्टरचा सिम्बॉल काय आहे, डॉट. तो पुढे तुम्हाला मी सांगते, फक्त एवढं लक्षात ठेवा. CSS आय डीचा सिम्बॉल काय आहे, कॅरेक्टर हॅश आहे. ओके, त्यांनी प्रोग्राममध्ये बघा इथे यूज केलेला आहे. नॉर्मल आपला HTML प्रोग्राम त्यांनी दिलेला आहे. स्टाईल इन द हेड से स्टाईल टॅग इज ऑलवेज inserted either in head section or either in body section. ओके, आता हेड सेक्शन मध्ये त्यांनी यूज केलेला आहे स्टाईल हॅश पॅरा1 टेक्स्ट अलाइन सेंटर सेमिकॉलन. कलर कुठला आला, ब्ल्यू. आपलं टेक्स्ट इज अलाइन विथ वॉट, सिलेक्टर. अँड इथे बघा आपण काय दिलेलं, येस सिलेक्टर प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू. ओके, सो para1 is what, selector. Text align is what, property, and its value is center. Okay, same color equal to blue. स्टाईल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज. बॉडीमध्ये काय दिलं आहे त्यांनी बघा, PID इक्वल टू para1. म्हणजेच काय करेल तो ID जो काय आहे तो para1 ला ऑटोमॅटिकली ॲक्सेस करेल. कुठल्या सेंटेन्ससाठी, हॅलो स्टुडंटसाठी. ओके, समजलं. सेम जसं आपण एक्सटर्नलमध्ये वगैरे यूज केलेलं होतं, फक्त त्याच्यामध्ये सेपरेट आपण फाईल क्रिएट केलेली. ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, प्रोग्राममध्येच त्यांनी डिफाईन केलेलं आहे आणि ॲक्सेससुद्धा केलेलं आहे त्या लाईनसमोर. ओके, सपोज तुम्हाला दिस पॅरेग्राफ विल नॉट बी अफेक्टेड ह्या लाईनला करायचं असतं, तर सेम तुम्ही PID इक्वल टू para1 असं मेन्शन केलं की त्या लाईनला ते असाईन होईल. वाटल्यास तुम्ही हे घरी ट्राय करून बघा. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे CSS क्लास सिलेक्टर. द क्लास सिलेक्टर सिलेक्ट्स HTML एलिमेंट विथ अ स्पेसिफिक क्लास ॲट्रिब्यूट. इट इज यूज्ड विथ अ पिरियड कॅरेक्टर. ओके, डॉट पिरियड मीन्स वॉट, डॉट कॅरेक्टरमध्ये. सो ID आणि सिलेक्टरमधलं ID आणि क्लासमधलं लक्षात ठेवायचं आहे कॅरेक्टर्स. फुल स्टॉप सिम्बॉल. द क्लास सिलेक्टर इज यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू चेंज अ ग्रुप ऑफ एलिमेंट्स विद इन युअर HTML पेज. हे कधी यूज करतात, इथे अंडरलाईन करून ठेवा. त्या डॉटच्या आणि हॅशच्या खाली पण अंडरलाईन करायची आहे. द क्लास सिलेक्टर यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू चेंज अ ग्रुप ऑफ एलिमेंट विद इन द HTML पेज. जेव्हा तुम्हाला HTML पेजमध्ये चेंजेस करायचे असतील त्यावेळी क्लास सिलेक्टर यूज करायचा आहे. द क्लास नेम शुड नॉट स्टार्ट विथ द नंबर. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ क्लास इंट्रो. बघा त्यांनी ते वापरलेलं आहे. आता इथे ID मध्ये हॅश वापरलेलं होतं, आता इथे बघा स्टाईलमध्ये डॉट इंट्रो टेक्स्ट अलाइन सेंटर कलर ब्ल्यू. ओके, सेम घेतलेला आहे. H1 क्लास इक्वल टू इंट्रो, दिस हेडिंग इज ब्ल्यू. म्हणजे यांनी दोन हेडिंगसाठी तो असाइन केलेला आहे. बघा P क्लास इंट्रो म्हणजे ह्या दोन लाईनला आपलं काय होईल, असाइन होईल. समजलं. नेक्स्ट, class selector for specific element. To specify only one specific HTML element should be affected, then you should use the element name with the class selector. Let's see an example. doc type HTML head style p dot intro text align center color blue. Okay, style tag close, head tag close. आता ह्याच्यामध्ये बघा H1 class intro, this heading is not affected. hello, P class intro equal to this paragraph is blue and center aligned. Okay, आता इथे H1 आपण यूज केलं त्याच्यामुळे ती हेडिंग त्या साईजनुसार प्रिंट झालेली आहे. समजलं. नेक्स्ट इज युनिव्हर्सल सिलेक्टर. आता इथे किती टाईप्स आहेत बघा, क्लास ID सिलेक्टर, CSS क्लास सिलेक्टर, युनिव्हर्सल सिलेक्टर,
ग्रुप सिलेक्टर पोझिशनिंग इन CSS. ओके, असे भरपूर CSSचे काय दिलेले आहेत त्यांनी सिलेक्टर्स दिलेले आहेत. युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये काय होतं बघा, स्टार यूज करतात. द युनिव्हर्सल सिलेक्टर यूज ॲज अ वाईल्ड कार्ड कॅरेक्टर. इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स ऑन द वेब पेज. ओके, स्टार यूज केलेला आहे दिसते तुम्हाला, म्हणजेच काय की त्या फाईलला तो काय करेल, अप्लाय करेल लाईन. ओके, आपलं जे काय आहे सिंटॅक्स तो त्या लाईनला तो अप्लाइड करेल. आता ह्याच्यामध्ये काय दिले बघा, कुठे मेन्शन केलेलं आहे, PID इक्वल टू para1. इट इज अप्लाइड टू फर्स्ट पॅराग्राफ ऑल्सो टू सेकंड पॅराग्राफ. आता ह्याच्यामध्ये बघा दिस CSS इज अप्लाइड टू हेडिंग, म्हणजे H2ला ते काय झालेलं आहे, अप्लाय झालेलं आहे. दिसतंय का तुम्हाला आउटपुटमध्ये, बोल्ड डार्कमध्ये दिसतंय. ओके, नेक्स्ट ग्रुप सिलेक्टर. द ग्रुपिंग सिलेक्टर used to select all the elements with the same style definitions. It is used to minimize the code. Commas are used to separate each selector in grouping. Let's see CSS code without group. आता ह्या पहिलं लक्षात घ्या, युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, इट इज युज्ड फॉर व्हॉट, वाईल्ड कार्ड कॅरेक्टर, आणि ते कशाने डिनोट केलेलं आहे बघा, स्टारनी. आणि ग्रुप सिलेक्टरमध्ये काय होतं त्यांनी सांगितलं, इट इज युज्ड टू मिनिमाइज द कोड. कॉमाज आर युज्ड टू सेपरेट इच सिलेक्टर इन ग्रुपिंग. ओके, तर इथे बघा H1, H2 आणि P पॅराग्राफसाठी त्यांनी सेपरेटली हे घेतलेलं आहे. यू नीड टू डिफाईन CSS प्रॉपर्टीज फॉर ऑल द एलिमेंट्स. इट कॅन बी ग्रुप्ड ॲज H1, H2, P, टेक्स्ट अलाइन सेंटर, कलर ब्ल्यू. ओके, बघा H1, H2, P, टेक्स्ट अलाइन सेंटर, कलर ब्ल्यू, स्टाईल हेड टॅग क्लोज बॉडी, हॅलो हेडिंग 2. ओके, बघा आउटपुट बघा. सो हे जे सिलेक्टर्सचे म्हणजे हा पहिले 1, 2, 3, 4, 5 हे तुम्ही आपले प्रॅक्टिस घरी ओके PC वरती किंवा आपल्या मोबाईलवरती त्या ॲप्लिकेशनमध्ये हे रन करून बघा. पोझिशनिंग इन CSS helps to position the HTML element. The position property is used to set position for an the element can be positioned using the top, bottom, left and right properties. ओके, सिंटॅक्स दिलेला आहे बघा त्यांनी, सिलेक्टर पोझिशन व्हॅल्यू, टॉप व्हॅल्यू, लेफ्ट व्हॅल्यू, बॉटम value, right value, where values in position are fixed, absolute, relative and value of for top, bottom, left, right are in pixels. Okay, there are 4 types of positioning in CSS: static positioning, fixed positioning, relative and absolute positioning. Okay, हिला सुद्धा स्टार करून ठेवा, हे तुम्हाला थेरॅटिकलसाठी सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो किंवा MCQ मध्ये वगैरे विचारू शकतात, चॉईसमध्ये टाइप्स ऑफ पोझिशनिंग म्हणून. स्टॅटिकमध्ये काय होतं, दिस इज अ बाय डिफॉल्ट पोझिशन फॉर HTML एलिमेंट. इट इज नॉट अफेक्टेड बाय द टॉप, बॉटम, लेफ्ट अँड राईट प्रॉपर्टीज. ओके, फिक्स्डमध्ये काय होतं, दिस प्रॉपर्टी हेल्प्स टू पुट द टेक्स्ट फिक्स्ड ऑन द ब्राउझर. द फिक्स्ड प्रॉपर्टी फोर्सेस ऑन एलिमेंट इन टू अ फिक्स्ड पोझिशन रिलेटिव्ह टू द ब्राउझर विंडो. द फिक्स्ड एलिमेंट विल नॉट मूव्ह इवन वेन द पेज इज स्क्रोल्ड. ओके, हे वाचून घ्या, तुम्हाला इझी आहे, तुम्हाला अंडरस्टँड होईल. रिलेटिव्ह पोझिशनिंगमध्ये काय होतं, द रिलेटिव्ह पोझिशन प्रॉपर्टी इज युज्ड टू सेट द एलिमेंट रिलेटिव्ह टू इट्स नॉर्मल पोझिशन. अँड ॲब्सोल्यूटमध्ये काय होतं, दिस प्रॉपर्टी सिलेक्ट अन एलिमेंट इन अ स्पेसिफिक लोकेशन अँड इट इज नॉट अफेक्टेड बाय द फ्लॉ ऑफ द पेज. दिस प्रॉपर्टी पोझिशन द एलिमेंट ॲट द स्पेसिफाईड कोऑर्डिनेट्स रिलेटिव्ह टू युअर स्क्रीन टॉप लेफ्ट कॉर्नर. ओके, इथे खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, ते रन करून बघा, जे तुम्हाला अंडरस्टँड होईल. नेक्स्ट दिलेलं आहे फ्लोट प्रॉपर्टी, डिस्प्ले प्रॉपर्टी. ओके, सो हे जस्ट त्यांनी थेरॉटिकल पार्ट दिलेला आहे. फ्लोट प्रॉपर्टीमध्ये त्यांनी काय दिलं आहे बघा, फ्लोट इज अन CSS प्रॉपर्टी विदिन CSS फाईल और डायरेक्टली इन द स्टाईल ऑफ अन एलिमेंट. द फ्लोट प्रॉपर्टी डिफाईन्स द फ्लो ऑफ कंटेंट. टाइप्स ऑफ फ्लोटिंग प्रॉपर्टी कुठल्या आहेत, फ्लोट लेफ्ट, फ्लोट राईट, फ्लोट नल. ओके, इथे बघा प्रोग्राममध्ये यूज केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला कुठलं सेंटेन्स कुठल्या साईडला हवे, किती पिक्सेलमध्ये हवे, कुठल्या कलरमध्ये हवे, हे त्यांनी इथे दिलेलं आहे.
The display property in CSS define how the component div, hyperlink, heading, etc. are going to be placed on the web page. It specifies how the element is displayed. As the name suggests, this property is used to define the display of different parts of a web page. Okay, inline block, block inline none. ओके, ह्या काय आहेत त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ही सुद्धा इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ती रन करून बघा. ओके, हे तुम्हाला ॲक्च्युली प्रॅक्टिससाठी त्यांनी दिलेलं आहे. एक्झाममध्ये ह्याच्यावरती शक्यतो MCQs विचारले जातात. आणि हा सुद्धा एक्झाम्पल आहे, तो सुद्धा घरी ट्राय करून बघा. मोठा दिलेला आहे, कसं पेज डिवाइड केलेलं आहे. ओके, मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्डर लिस्ट अँड नंबर लिस्ट, ओके, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. ओके, आज फक्त जेवढे प्रोग्राम्स आपण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ते जस्ट रन करून बघा. ओके, मग उद्या आपण ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट हा मेन पार्ट सुरुवात करूयात.